नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्या सोबत आहे। नमस्कार, मी रुशाली यादव। महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील 5 ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे, तर देशभरात 102 मतदान केंद्रांवर 102 मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झालेली आहे। मोहन भागवत, प्रतिभा धानोरकर आणि राजू पारवे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर ही 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार अशी लढत होणार आहे। प्रतिभा धानोरकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर 10:30 वाजता सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। रामटेकमध्ये पाहायला गेलं तर राजू पारवेंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। रामटेकमध्ये राजू पारवे जे आहेत, उमरेडमध्ये ते आलेले होते मतदान केंद्राच्या बाहेर। सहकुटुंब त्यांनी येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला। आणि नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। विकास ठाकरे हे मतदानासाठी आता निघालेले आहेत। पहिल्यांदाच विकास ठाकरे जे आहेत ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि नितीन गडकरी सारख्या एका बलाढ्य नेत्याचं आव्हान जे आहे ते त्यांच्या समोर आहे। नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी लढत पाहायला मिळणार आहे। तर 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। विकास ठाकरे आता मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेत, तर राजू पारवे यांनी उमरेडमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। प्रतिभा धानोरकर या मतदान केंद्रावर येण्याआधी ज्यावेळेला टीव्ही 9 मराठीच्या आमच्या प्रतिनिधींसोबत बोलल्या त्यावेळेला त्या काहीशा भावूक झालेल्या होत्या। बाळू धानोरकर यांच्या आठवणीने त्या गहिवरून आलेल्या होत्या आणि सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। राजू पारवे हे सुद्धा सहकुटुंब आले आणि त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध विकास ठाकरे असा सामना पाहायला मिळतोय। विकास ठाकरे हे मतदानासाठी आता मतदान केंद्रावर पोहोचलेत। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडे। स्वप्नील, प्रतिभा धानोरकर, राजू पारवे आणि आता विकास ठाकरे आपला मतदानाचा हक्क बजावतायत। नक्कीच आपण जर पाहिलं तर पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात जे आहे ते मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। नागपूरमध्ये जर पाहिलं तर भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध विक्रम ठाकरे जो आहे तो विकास ठाकरे असा सामना होणार आहे। दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर असेल त्यांना आव्हान आहेत। भाजपचे सुधीर मुनगंटीवार हाय प्रोफाईल लढत जी आहे ती चंद्रपूरमध्ये होणार आहेत। सकाळपासून जे आहे ते मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो वृद्ध लोकांपासून तर तरुणांपर्यंत जे आहे ते मतदान केंद्रावर जे आहे ते मतदानाला गर्दी करण्यात आलेली आहे। जवळपास 2118 मतदान केंद्रावर जे आहे ते मतदान सुरू झालेलं आहे। सकाळपासून आपण बघू शकतो सकाळपासून उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणावर मतदानाला होतात। चंद्रपूरमध्ये जर आपण पाहतो मोठ्या प्रमाणावर जे ते ऊन तापत असतं। आजचं तापमान जर पाहिलं आपण तर 42 डिग्रीच्या पुढे जाण्याची शक्यता आणि त्याच पार्श्वभूमीवर सकाळी जी आहे ती गर्दी जी आहे ती मतदारांनी मतदानासाठी केलेली आहे। सकाळीच प्रतिभा धानोरकरांनी जे आहे ते या ठिकाणी मतदान केलेलं आहे, विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। 2019 मध्ये जर आपण पाहिलं तर मोदी लाट होते आणि मोदी लाटेमध्ये एकमेव सीट जी आहे ती काँग्रेसची याच चंद्रपूरमधून निवडून आली होती। त्यामुळे या निवडणुकीत देखील जे आहे ते विजयाचा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे। नागपूर नंतर हाय प्रोफाईल लढत जी आहे ती चंद्रपूरमध्ये होणार आहे आणि चंद्रपूरच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। साधारणतः आपण जर पाहतो मागील वर्षी 65% मतदान या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे। जवळपास 24,000 नवमतदार या संपूर्ण आता मतदानासाठी दाखल झालेत। सहकुटुंब ते या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत। नागपूरमध्ये विकास ठाकरे विरुद्ध नितीन गडकरी अशी ही लढत, संपूर्ण देशाचं या लढतीकडे लक्ष लागलेलं आहे। विदर्भामधल्या मतदानाचा विचार केला तर 2019 मध्ये 50%च्या वरती जे आहे ते मतदान झालेलं आहे। एप्रिलमध्ये त्यावेळेला मतदान